पाहणार आहोत. तर पंचांचा इशारा येतोय गेम ऑन, लेट्स प्ले, बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला चेंडू इथे मात्र पंचांकडे अपील केलं गेलं होतं. आता पंच अतिशय सावध, पंचांनी अपील फेटाळून लावले. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून पुढे सरकलेत. आता मात्र अस्तित्वाची लढाई असेल. जो संघ मात्र हा सामना जिंकेल तो मात्र क्वार्टर फायनल मध्ये आपला प्रवेश निश्चित करेल. इथे मात्र मिस टाइम आहे. झेलसाठी क्षेत्ररक्षक जज करतोय, कोणतीही चूक होणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा लागेल तो म्हणजे विकासी मानकिवली संघाला. जितेश बैकर बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. तर गोल्डन डक वरती परतलाय फलंदाज जितेश. हेमंत वन डाऊनचा फलंदाज नॉन स्ट्राईक एनसाठी. स्ट्राईक एनला ललित आहे, ललित मराठे. तिच्या नावावरती खूप सारे विक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चेंडू ललितसाठी, यू मिस. आय विल डेफिनेटली. फर्निचर बिघडवलं जातं, एष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गुल. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे विकासी मानकिवली टीमला. ललित मराठे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. थँक्यू. तर त्याच दरम्यान सन्माननीय आदरणीय गोरख खाडे साहेबांचं इथे आगमन झाले. त्यांना देखील मी विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आयोजकांच्या माध्यमातून आपलं स्वागत केलं जाईल. इथे माझा मोठा फटका खेळायचा होता. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा इथे पेश केला जातोय. गोलंदाज सुदर्शनच्या माध्यमातून बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकलेत. अजूनही एकही धाव खर्च केली नाहीये. नक्कीच या स्पर्धेचं पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल. सुदर्शनच्या माध्यमातून पाहायचं आहे. पुढचा चेंडू प्रथमेशसाठी हा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी व्हेरिएशन्स इथे मात्र दाखवत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुदर्शन. कुळगाव संघ एक चांगला संघ आहे. ज्या ज्या वेळेस आम्ही या संघाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतो त्या त्यावेळेस चांगली कामगिरी नक्कीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका साईडला मिड ऑफ वरून चेंडू तटवलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. धावांचा श्री गणेश होते. वैयक्तिक व सांघिक अकाउंट ओपन केलं जाईल. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 2 गडी बाद 1 धावा. दुसरं षटक घेऊन आला एक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुशाल. स्ट्राईक एंडला प्रथमेश आहे. आता मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. या 3 षटकांमध्ये जेवढ्या धावा काढता येतील तेवढ्या धावा काढण्याचं काम विकासी मानकिवलीच्या फलंदाजांना करावं लागेल. पहिल्या सामन्यात देखील हे चित्र पाहिलं. मात्र दिनेशने खेळ सावरला. तीच फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र प्रथमेशच्या बॅट मधून वाईडिश लॉंग ऑफला चेंडू तटवला गेलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मानस. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 ने धावफलक
पुढे सरकेल, धावफलकावरती धावा लागतील त्या 3 धावा. इथे मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल हेमंतला, प्रथमेशला. संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, संघर्ष करावा लागतोय, संघर्षांना सावरून खेळी करावी लागेल. कव्हर्सला चेंडू खेळून काढायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. गोलंदाजाचा जर विचार केला तर सबमरीन डिलिव्हरीचा वापर केला जातोय. आउटसाइड दी ऑफस्टम्पची लाईन इथे मात्र वापरली जाते, गोलंदाजाच्या माध्यमातून जखडून ठेवलं जाते. फलंदाज प्रथमेशला. अनुभवाचा वापर चांगल्या प्रकारे केला जातोय. नक्कीच कुशलच्या माध्यमातून खूप सामने, नक्कीच क्रिकेटमध्ये खूप चढ उतार या गोलंदाजाने पाहिलेत. त्याचाच वापर, त्याच अनुभवाचा वापर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. पुढचा चेंडू अलॉंग दी कार्पेट, चेंडूला खेळून काढले. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत अविनाश. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकेका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे गोलंदाज कुशलचा. कुठेतरी मोठी फटकेबाजी हेमंतला करावी लागेल. पुढचा चेंडू हेमंतसाठी आणि हा फटका खूप चांगला पाहायला मिळतोय. डीप कव्हर पॉइंटला क्लिअर करून चेंडू जाईल सीमा पार. हेमंतच्या बॅट मधून आलेला या इनिंगचा पहिला चौकार. थँक्यू थँक्यू. अथक परिश्रम आता मात्र करावे लागतील. हार्डवर्क केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. कठीण परिश्रम करत राहा तुम्ही, नक्कीच तुम्हाला यश लाभेल. आणि आता तेच करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कड इथे मात्र शॉट थर्डमॅनचा. क्षेत्ररक्षक कुठेतरी चूक करतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र जाईल सीमा पार. 4 धावांसाठी हेमंतच्या बॅट मधून आलेला आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत हेमंतच्या बॅट मधून. संयमी खेळी आता मात्र हेमंतला करावी लागेल. हेमंत मध्ये क्षमता आहे मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके लगावण्याची. त्याच प्रकारची फलंदाजी हेमंतला करावी लागेल. पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मानस नसेल, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात येईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 13 धावा. डीजे. थँक्यू. तिसरं षटक गोलंदाजी मार्गवरती घेऊन आलाय गोलंदाज अविनाश. अष्टपैलू खेळाडू आहे राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव संघाचा. स्ट्रायकिंगला हेमंत आहे. हेमंत देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे विकास मानकुली संघाचा, ज्याने मागच्याच वर्षी ज्याच्या नावावरती विक्रम रचलाय आमदार चषकामध्ये. जेव्हा संघ बॅकफुटला होता एरंदळच्या मैदानावरती, आमदार चषकामध्ये चांगला खेळ हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जेव्हा संघ संकटात होता तेव्हा मात्र संघाला सावरण्याचं काम नक्कीच हेमंतच्या माध्यमातून केलं गेलं. आता तेच काम हेमंतला करावं लागेल. पुढचा चेंडू ते मात्र तिसरं षटक घेऊन येईल हायवे एंड कडून गोलंदाज अविनाश. पुढचा चेंडू अविनाशचा. इथे मात्र बॅटची कड. इथे मात्र शॉर्ट थर्डमॅन मधून गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होईल. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ जाईल 4 धावांसाठी आणखीन एक दमदार चौकार.
थँक्यू. 17 धावा धावफलकावरती. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर आता मात्र केला जातोय हेमंतच्या माध्यमातून. मोठ्या फटक्याने धावा येत नाहीयेत. नक्कीच इथे कुठेतरी ग्राउंड शॉट लगावले जात आहेत, गॅप्स शोधले जात आहेत आणि त्या गॅप्समधून चेंडू खेळून काढण्याचं काम हेमंतच्या माध्यमातून केलं जात आहे. नजाकत भरे स्ट्रोक हेमंतच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा झाल्या त्या 17 धावा. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे. 40 ते 40 प्लस धावफलकावरती धावा लावण्याचं काम नक्कीच या फलंदाजांचा असेल, मानस असेल. कारण कुळगाव संघ हा एक खूप मोठा संघ आहे, त्याच्या माध्यमातून खूप चांगला खेळ सर्वच स्पर्धांमध्ये पाहायला मिळाला आहे. इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरीचा वापर केला जातोय. चेंडू सरळ निघून जातोय एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्या त्या 17 धावा. 17चा खतरा कोणत्या संघाला लाभेल आता मात्र पाहायचंय. अकोट टप्प्याचा चेंडू, झेलची संधी होती. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते, आता झेल तिथे कॅरी केला नाहीये. परंतु एका धावेचा अवधी होता. एकेका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या 18 धावा. तिसरं षटक आहे अविनाशचं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पुढचा चेंडू अविनाशचा. इथे माझा मोठा फटका. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय सुदर्शन. जेलची संधी असेल, कोणतीही चूक करणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक हादरा लागेल तो म्हणजे विकास मानकिवली संघाला. प्रथमेश बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित. आता मात्र दोन बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पुढचा चेंडू हेमंतसाठी. अविनाश पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. तर धावांवरती रोख लावण्याचं काम इथे मात्र केलं जातंय. राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगावच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. पहिलं षटक सुदर्शनने फक्त एका धावेचं हाताळलं, 2 गडी बाद केले. दुसरं षटक कुशलने हाताळलं, 12 धावा खर्च केल्या. तिसरं षटक अविनाश हाताळतोय. इथे मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय हेमंतच्या बॅटमधून. एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमापार 6 धावांसाठी. थँक्यू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात त्या 24 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिद्धेश. स्ट्रायकिंगला रोहित आहे. रोहित साठी सिद्धेशचा हा चेंडू. इथे मात्र बॅक टू दी बॉल. चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत अविनाश. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चित्याच्या चपळाईने या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 26 धावा. 26 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. ते कुठेतरी एक फायटिंग टोटल नक्कीच धावफलकावरती लावावी लागेल विकास मानकिवली संघाला. पुढचा चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू होता. ते मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावांसाठी रोहितच्या बॅट मधून आलेला हा दमदार चौकार.
थँक्यू. पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र रोहितच्या बॅट मधून हा ब्लास्ट लॉंग ऑन ला क्लिअर करून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी रोहित मराठीच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. रोहितच्या बॅट मधून हा षटकार आलाय. अप्रतिम फलंदाजी आता मात्र रोहित करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच संघांना सावरण्याचं काम, एक फायटिंग टोटल धावफलकावरती लावण्याचं काम रोहितच्या माध्यमातून केलं जाते. दसक्यात दम दाखवत असताना रोहित. पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आता चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ जाऊन विसावते तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक चपळ यष्टीरक्षक आपण पाहू शकता. कुशलच्या माध्यमातून चांगलं यष्टीरक्षण केलं जातंय. पुढचा चेंडू. एकदा मोठा फटका. इथे मात्र गॅपशॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. डीप कव्हर पॉइंटला क्लिअर करून चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू. 40 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे. शेवटचा चेंडू. इथे मात्र खूप चांगला फटका. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत एम एस धोनी स्टाईलने इनिंग फिनिश केली आहे आणि या चेंडूवरती आलाय तो षटकार. एक फायटिंग टोटल नक्कीच धावफलकावरती लावली गेली आहे. 46 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 47 धावांचं लक्ष असेल विजयासाठी राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव टीम समोर. थँक्यू. 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 अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून पहिलं सत्र समाप्त झाले. 46 धावा धावफलकावरती. 27 धावांचं लक्ष असेल राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव समोर. तर जेव्हा सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक महेश धुळे यांना. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा ओमसाई चषक 2021चं हे पर्व महेश धुळे यांच्या आवाजामध्ये.
धन्यवाद 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 डीजे. धन्यवाद ओमकार तेरडे. 47 धावांची गरज आहे. येणारे 24 बॉल. याच दरम्यान चामटोली गावचे युवा समाजसेवक विघ्नेश शिरमाली यांचं इथे आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. येणारे 24 बॉल 47 धावांची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांना उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांना घेऊन चालतोय क्रिकेटच्या महासंग्रामात. जिथे मॅच चालू आहे विकासीसी मानकुली वर्सेस राजक्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव या दोन टीम मध्ये. पहिलाच बॉल इथे फटका चांगला आहे. सिद्धेश राऊतच्या बॅट मधून यूज इट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्याच बॉल वरती संघर्षाचा शंखनाद करणारा सिद्धेश राऊतच्या बॅट मधून तोपेचा गोळा बाहेर पडतोय. यावेळेस षटकार. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती आक्रमण. 47 धावांची गरज आहे. सामना महत्वाचा आहे. सिद्धेश राऊतला हे ठाऊक आहे आणि इथे सुरुवात दमदार करत असताना पहिल्याच बॉल वरती आगाज करतोय. नक्कीच मानकुली टीम साठी पारितोषिक घेते. जर इथे कोणता गोलंदाज विकेट हॅट्रिक संपादित करतोय तर विघ्नेश शिरमाली चामटोली गावचे समाजसेवकांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच साहेबांना विनंती करेन या आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. विदाउट पासवर्ड ATM आता मात्र आम्हाला पाहायला मिळेल या मॅच साठी. विघ्नेश शिरमाली एक ओव्हर मध्ये 3 विकेट जरी कॅरी केला तरी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच एक दानशूर व्यक्तिमत्व. सातत्याने तुम्हाला कॅश प्राइज पाहायला मिळतील या मॅच मध्ये. यावेळेस पहिलं षटक आणि या पहिल्या षटकावरती पहिल्याच बॉलवरती तडाखा. षटकार. सिद्धेश राऊत कोण विसरल्या फलंदाजाला ज्याने मात्र मागच्याच आठवड्यामध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब घेतलाय तोच खेळाडू स्ट्राईक एंडला सिद्धेश राऊत. ललितचा हा बॉल. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट अप लेंथ गुड लेंथ वरती चेंडू बदलला गेलाय. तोपर्यंत उर्वरित काम यष्टीरक्षक कंप्लीट करत असताना यावेळेस चेंडू येतोय डॉट. एक डॉट चेंडूची किंमत यावेळेस मोजावी लागेल. एक धावेची किंमत मोजावी लागेल. इथे यावेळेस फटका चांगला आहे. मिस टायमिंग तर झालं. चेंडू हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जज करतात. व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. इथे यावेळेस फलंदाज बाद होत आहेत. सिद्धेश राऊत. बिग विकेट बिग लॉस. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये केली जाते विकासीसी मानकुली टीम कडून. थँक्यू. एकदम चांगलं संगीत आपल्याला पाहायला मिळतंय. एकनाथ माळी यांच्या आवाजातलं हे संगीत नक्कीच मराठीतील एक अप्रतिम गायक सिनियर एकनाथजी माळी यांचं हे संगीत आपण पाहतोय. सातत्याने क्रिकेटवरती भरपूर सारे संगीत तुम्हाला त्यांच्या आवाजामध्ये पाहायला मिळतील. यावेळेस फलंदाज होत आहेत बाद सिद्धेश राऊत. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 ला येत आहेत अविनाश भोईर. पहिल्याच बॉलवरती नक्कीच षटकार आला. कोणताच गोलंदाजाला आवडत नाही आपल्या बॉलवरती चौकार षटकार आलेलं आणि तिथून मात्र कमबॅक केलं. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक. इथे तेजस मेहरच्या बॅट मधून स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार षटकार. थँक्यू. तेजससाठी देखील पारितोषिक येते. 3 चेंडू 3 चौकारांसाठी 3 चेंडू 3 षटकारांसाठी विशाल सिंग यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. तेजस मेहरसाठी बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. एका बाजूला राजक्रीडा मंडळ कुळगाव तर दुसऱ्या बाजूला विकासीसी मानकुली टीम. यावेळेस
गोलंदाजी करत असताना 47 धावांचं टार्गेट तेजसच्या बॅट मधून येतोय षटकार. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे तेजस मेहरच्या बॅट मधून येणारा अजून एक दर्जेदार स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू जाईल 1 बाउन्स पर आर चौकार. थँक्यू. इथे मात्र 3 मोठे फटके आपण पाहतोय. एक फटका सिद्धेशरावच्या बॅट मधून सिद्धेशला अपयश आलं परंतु तेजस इथे जबरदस्त फलंदाजी करत असताना स्कूप करण्याचा प्रयत्न नाष्ट्रा स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. भन्नाट वेग होता ललित मराठेचा या शेवटच्या बॉलवरती. अक्षरशः इथे मात्र थांबवलं मी म्हणेन तेजस मेहरला. शेवटच्या बॉलवरती षटक क्रमांक पहिलं संपन्न होतंय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 47 धावांचा पाठलाग करत असताना एक बाद 16 धावा. चला जास्त वेळ टीम मीटिंग करायची नाहीये. सातत्याने वॉर्न केलं जाईल प्रत्येक टीमसाठी. फक्त 20 मिनिटं असतील आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे. आयोजकांच्या सूचना येतात त्या सूचनांचं तुम्ही पालन करा. विकासीची मानकुली टीम येणारे 18 बॉल शिल्लक जिंकण्यासाठी अद्याप 31 धावांची गरज. येणारे 18 बॉल 31 धावांची गरज. 10.33च्या सरासरीने प्रति षटका मागे रन रेट ठेवावं लागेल राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव टीमला. अठरा बॉल 33 धावा गोलंदाजीसाठी येतात मनीष. पहिलाच बॉल यावेळेस अविनाशच्या बॅट मधून ओहो चेंडू मात्र फेकून दिलाय. लॉंग अप ला बीट करून जाईल अविनाशच्या बॅट मधून. अजून एक तडाखा तोफेचा गोळा. यावेळेस येतोय षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र कान मंत्र देणं फार गरजेचं असेल. स्वीट अँड शॉर्ट मीटिंग विकाससी मानकुली संघ घेत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस नक्कीच सांगेन का घेऊ नये. इथे मात्र फलंदाज थांबत नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवला जातोय. तेजस मेहर अविनाश भोईर नावाचं वादळ इथे मात्र क्षमवावं लागेल. एखाद्या ब्रेक थ्रूची गरज असेल इथून विकासेची मानकुली टीमला. यावेळेस गोलंदाज मनीष स्ट्राईकला अविनाश. पहिलाच बॉल यावेळेस इथे मात्र चेंज ऑफ पेस करत असताना आता मात्र थांबवलंय. पडद्याला मात्र सोडायचे प्रेक्षकांना विनंती असेल. पडदा म्हटला तर या स्पर्धेची आन बान शान ओमसाई चषक 2021 चा हा थरार आपण पाहतोय. विकाससी मानकुली बनाम गावदेवी कुलगाव. यावेळेस चांगली लाईन मनीष पांडे एक जबरदस्त स्पेल. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर अक्षरशः अविनाश भोईरच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या जातात. 2 चेंडू येत आहेत डॉट. कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय विकाससी मानकुली टीम कडून. इथे यावेळेस अजून एक फटका. इथे जाईल चेंडू सरळ. कॅमेरामॅनला सलामी देणारा हा बिग गगनचुंबी लॉंग बिग वे षटकार. थँक्यू. यावेळेस आपण जर पाहिलं तर धावफलकावरती विशाल राणे आम्हाला सांगत असताना षटकारांच्या साह्याने आणि चौकारांच्या साह्याने ज्या धावा धावफलकावरती सजवल्या जातात इथे मात्र चांगली फलंदाजी होतीये राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव टीमची. षटकार चौकारांची आतषबाजी. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28. मनीष पांडे यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. सरळ रेषेत चेंडू वाईडिश लॉंगनला येतोय. क्षेत्ररक्षक हेमंत येतात चेंडूवरती वेगाने. तोपर्यंत मिळते एक धाव. एका धावेच्या मदतीने 29 धावा 47 धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल यावरती काय उत्तर असेल. स्ट्राईक एंडला असतील फलंदाज पुन्हा एकदा तेजस मेहर. तेजसचा विचार केला 10 या धावसंख्येवरती नाबाद खेळतात
आणि अविनाश चा विचार केला तर 13 धावसंख्येवरती नाबाद. जबरदस्त फलंदाजी, एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली जाते या मॅच साठी. सामना महत्वाचा आहे. सामना इथून जो जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल गावदेवी खरवई टीमच्या अगेन्स्ट. इथे यावेळेस चांगला फटका तेजसच्या बॅट मधून, व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट, चेंडू जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तेजस ऑन द फायर, सेट ऑन फायर. तेजसच्या बॅट मधून बिग 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 लॉंग वे षटकार. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा, 17.50च्या सरासरीने धावफलक तुम्हाला पाहायला मिळते. येणारे 12 बॉल 12 धावांची गरज. सामना होता कुठे, सामन्यामध्ये शिरकाव केलाय. इथे मात्र राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव टीमने एका बाजूला सिद्धेश राऊत, दुसऱ्या बाजूला ललित मराडे, एका बाजूला हेमंत मराडे तर दुसऱ्या बाजूला अमित डांगरे. एक चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला कुलगाव तर दुसऱ्या बाजूला मांडकिवली. एक चांगली लढत. प्रेक्षकांना असाच सामना हवा असतो. प्रेक्षकांचा आनंद इथे पाहायला मिळत. इथे मात्र या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचा विजय होतोय, आयोजकांचा विजय आणि क्रिकेटचा विजय. या मॅच मध्ये थरार थरार आणि थरार. येणारे 12 बॉल 12 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक जितेश बैकरला पाहतोय. संघाच्या वतीने तिसरं वैयक्तिक पहिले षटक. पहिलाच बॉल यावेळेस मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात राजगडगे. इथे मात्र एक सोपा झेल टिपला जातोय आणि संपुष्टात येतोय यावेळेस अविनाश भोईरचा खेळ. थँक्यू डीजे. नक्कीच एकनाथ माळी यांचं संगीत तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. भरपूर सारी क्रिकेटवरती आधारित त्यांचं संगीत तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच यावेळेस आपण पाहतो डीजे मास्टर. नक्कीच क्रिकेट विथ म्युझिक. यावेळेस सामना नक्की डीजे मास्टरला देखील आवडला असेल. येणारे 11 बॉल 12 धावांची गरज. सामना कोणी जिंको, सामना कोणी पराभूत होईल. इथे मात्र सामना या क्रिकेटचा विजय पाहायला मिळतोय, आयोजकांचा होतोय. इथे यावेळेस श्रीवत्सा टाइम तेजस मेहरच्या बॅट मधून इथे मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सातत्याने एक चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळते 2 फलंदाजांमध्ये. तेजस आणि सुदर्शन 2 धावा होत आहेत कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने बॉलर रन इक्वेशन अजूनही मैदानावरती पाहायला मिळतात. येणारे 10 बॉल 10 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका रिव्हर्स अटॅम्प. इथे मात्र क्षेत्ररक्षक होते त्याच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मिळेल 6 धावा टीम राजक्रीडा मंडळ कुलगाव या संघाला. थँक्यू. सामना इथे खुला होतोय. येणारे 9 बॉल 4 धावांची गरज. गोलंदाज जितेश तेजस साठी हा बॉल. यावेळेस पंच सांगतायत थोडीशी दिशा चुकीची पाहायला मिळते. स्ट्रॉंग अपील तर होती, उत्साह जास्त पाहायला मिळाला परंतु आत्मविश्वास कमी. यावेळेस मिळेल 1च धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 44. 3 धावांची गरज असेल. बॉल शिल्लक असतील 8. येणारे 8 बॉल 3 धावा. व्हॉट अ मॅच. एका बाजूला असेल खरवई. तिसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल यावेळेस स्टीअर करण्याचा प्रयत्न होता सुदर्शनचा. चेंडू येतोय डॉट. एक डॉट चेंडू. इथून मात्र कमबॅक करून देईल का विकास सीसी मानकुली टीमला. जितेशला मात्र चेंज ऑफ पेस करावा लागेल. स्विंग अँड मिस हीच गोलंदाजी करावी लागेल. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस चेंडू जाईल सरळ फाईन लेग क्षेत्राला बीट करून विजयी षटकार. MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलाय सुदर्शनने. इथे विजय होतोय राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघाचं. हार्दिक 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 अभिनंदन.
थँक्यू. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जबरदस्त फलंदाजी ज्यांनी मात्र केली आहे. फक्त 7 चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान दिलंय तेजस मेहर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शिल्पकार खलनायक असेल या मॅचचा. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. ओन अँड ओनली तेजस मेहर. चला नाणेफेकीसाठी यायचे लगेच. राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव टीम आणि प्रतिस्पर्धी संघ गावदेवी करवई संघाला विनंती करून आपण देखील नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये या. आणि बेलवली संघ आपण इथे उपस्थित असाल तर आपण आल्याची नोंद आयोजकांकडे करायची आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होईल. मॅन ऑफ द मॅच आपण देऊ तेजस मेहरला.